जय शिवराय जय भीम. माझा 14 एप्रिलचा अनुभव काहींना जरा अवघड वाटेल, वेगळं वाटेल, पण मी माझा अनुभव सांगते 14 एप्रिलचा. पण आमचं कसं असायचं, पहिलं म्हणायचे जय भीमवाल्याची 14 एप्रिल म्हणजे एवढं शिक्षण बी नसल्यामुळं, खेडेगावात बी असल्यामुळं, आणि एवढं म्हणजे कधी जास्त आपल्याला काही नाही समजल्यामुळं ते माहितीच नव्हतं. आणि जे आताचे अनुभव माझे ती तुम्हाला सांगते 14 एप्रिलचे अनुभव. आता सर्वजण इतकं उत्साहात 14 एप्रिल साजरे का करतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय केलं, त्यांच्याविषयी माहिती, त्यांच्याविषयी म्हणजे खूप सारे असे अनुभव नंतर नंतर कळायला लागले. शिकलेले नसताना सुद्धा, एवढं 7वी म्हणजे जास्त शिक्षण नाहीये, एवढं शिक्षण झालेलं नसताना सुद्धा आता नंतर नंतर सगळं कळायला लागलं. आता पोरांचं बघून बघून पोरं अभ्यास करतात, पोरं सांगतात, त्याच्यावरून कळत 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 मला आता पूर्ण कळायला लागलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आपल्याला काय काय भेटलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आपण स्त्री असून मतदान करू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं स्त्री नोकरीला जर असली तर तिला रजा सुद्धा भेटते डिलिव्हरीत वगैरे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं खूप काही लेडीजला असे अधिकार आहेत. नवऱ्याकडून विभक्त जर व्हायचं असलं तर तिच्यासाठी कायदे आहेत. तिला पोटगी, तिला खर्चा पाणी, म्हणजे तिच्यासाठी खूप सारे कायदे आहेत. म्हणजे त्यांना पाणी प्यायला भेटत नव्हतं, ते पाणी त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे त्यांचे असे खूप सारे कार्य, इतके कार्य आहेत ना, अनगिनत कार्य आहेत त्यांचे. आणि आता हे सर्व कळतंय. आता समजा मी एवढं पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन जगते एकटी, स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार सुद्धा, हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे. म्हणजे हे सर्व हे आपल्या डोक्यात आधी भरलेलं नसतंय. एक तर आपल्याला शिक्षण जास्त नसतंय, आणि नंतर जशा माहोलमध्ये आपण राहतो ना, तेच आपल्याला माहिती होते. त्याच्यामुळे हे माझे आजचे अनुभव आहेत. मुलींना म्हणजे कुणी जर काही वाकडं बोललं तर मुलगी आज थोबाडीत मारू शकते, कारण तिला माहिती आहे आपल्यासाठी कायदे आहेत. कायदा आहे आपल्यासाठी, आपल्या पाठीशी कायदा आहे. हे सर्व अनुभव आहेत. पहिलं खेडेगावामध्ये छोटीशी म्हणजे जयंती व्हायची. कधी कधी शाळेत म्हणजे फोटो वगैरे, हार वगैरे घालून म्हणजे पूजा हे व्हायची. संध्याकाळी थोडीशी मिरवणूक व्हायची. असंच माहिती. आता खूप मोठ्या प्रमाणात मोठा उत्सव, म्हणजे माणसांच्या मनामध्ये असा काहीतरी आनंद असतोय. म्हणजे खरंच असं वाटतंय की काहीतरी ते वेगळे होते, त्यांनी खूप काही केलंय. खरंच एवढं सगळं माहिती असल्यावर मग माणूस कुठल्या बौद्ध धर्मातले असो, नाहीतर कुठल्या पण धर्मातले असो, फरक पडत नाही. त्या व्यक्तीने आपल्यासाठी काय काय केलंय ह्याच्याने फरक पडतोय. त्याच्यामुळं मी म्हणते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानण्यासाठी बौद्धिस्ट असणं गरजेचं नाही, बुद्धी असणं गरजेचं आहे. बरोबर का नाही?